साई भक्त महिला मंडळ आणि साई भक्त सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपाचे समाजसेवक पांडुरंग आमले आणि समाजसेविका शारदा आमले यांच्यातर्फे नवी मुंबईतील सानपाडा येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मागील 5 वर्षांपासून या भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून कोरोना काळात नागरिकांना वारीचा आनंद सानपाडा विभागातच घेता यावा या उद्देशाने या दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती, जो आता सानपाडा वासियांचा हक्काचा सोहळा झालाय। या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीचा पालखी सोहळा तसेच दिंडी सोहळ्यात विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, श्री स्वामी समर्थ, भगवान शंकर पाहायला मिळाल्याने जणू देवभूमीच अवतरली असल्याची प्रचिती नागरिकांना झाले। यावेळी वारीतून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे या दिंडी सोहळ्यानिमित्त सानपाड्यात प्रति पंढरपूर उभं केल्याने विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केलाय। या दिंडी सोहळ्यात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील सहभाग घेत विठुरायाचे दर्शन घेतले, हरिनामाचा गजर करत वारीचा आनंद लुटला। यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांना देखील भक्तांसोबत तल्लीन होत फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही। या भव्य दिंडी सोहळ्याविषयी आमदार मंदा म्हात्रे आणि आयोजक पांडुरंग आमले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। समाजसेवक आणि सोशल वर्कर पांडुरंग आमले गेली 5 वर्ष इथं पंढरीचं संपूर्ण दृश्य निर्माण करतात। प्रति पंढरपूर असं सानपाड्यात येतं आणि मी 5 वर्ष झाली पांडुरंग आमलेंच्या कार्यक्रमाला येऊन विठ्ठल रुक्माई असेल, शंकर पार्वती असेल, सर्व देव पालखी सगळ्यांचं मी दर्शन घेते आणि मला असं वाटतं मी पंढरपुरात आलेले आहे। माझ्यासाठी हेच विठ्ठल रुक्माई आहे, आमले आणि आमलेची मिसेस। कारण ह्या इतक्या लोकांना पावसामध्ये घेऊन कार्यक्रम करतात, ही काही खायची गोष्ट नाही आहे। त्यांना लास्ट पर्यंत मिरवणूक काढणं, वातावरण निर्माती करणं, आपली संस्कृती, आपले संस्कार आपण विठ्ठलाला नाही जाऊ शकत, पण इकडे आल्यावर असं वाटतं की आपल्याला विठ्ठल रुक्माई इथे भेटली। मी दरवर्षी पावसात अर्जवून या मिरवणुकीला येत असते आणि त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आलेल्या माता भगिनींना जे उत्साहात बिचारे या वारीत आलेले आहेत त्यांना मी मनापासून आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करते या सानपाड्यामध्ये नाही पूर्ण नाव पाहिजे असंच वातावरण पुढच्या एकादशीपर्यंत राहिलं पाहिजे। गेली 5 वर्ष म्हणजे आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केलेली आहे। लॉकडाऊनमध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं, बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन होतं। अशा वेळेला आमच्या साई भक्त महिला मंडळ, साई भक्त सेवा मंडळ आमच्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना सुचवली की का नाही आपण या सानपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया। आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज 5 वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे। खरोखरच मी पुन्हा 5 वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे। आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोहळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणारे नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे। म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे। असाच आशीर्वाद आमचा सर्ववरती, सर्व सानपाड्यावरती असंच राहू दे आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला दिंडी सोहळा काढण्याची संधी आम्हाला नक्कीच लाभू दे। नक्कीच आम्ही तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की आमची संकल्पना तशी अशी होती की प्रति पंढरपूर आपल्या इथं आणायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला खरोखरच पंढरपूरात आलेलो आहोत अशी भावना लोकांच्या मनात आलेली पाहिजे। आणि जो इथे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय, आम्ही हा पक्षविरहित कार्यक्रम करत आहे। कुठल्याही पक्षाचं आम्ही इथे येणं करता सर्व पक्षीय समाजसेवकांना आम्ही एकत्र घेऊन हा कार्यक्रम करत आहे। तुम्ही पाहत आहे ठिकठिकाणी सर्व पक्ष समाजसेवकांनी आम्हाला फराळाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा असं कुठल्याही मनात न ठेवता क्लेश ते ह्या आमच्या दिंडीत सहभागी होत आहे, याचाच आम्हाला आनंद होत आहे। ताईंनी पांडुरंगाची उपमा देण्यात मी मोठा नाहीये किंवा मी त्या लेवलपर्यंत पोहोचणार पण नाहीये। ताईंनी एवढं सांगितलं की याचं सुद्धा नाव पांडुरंग आहे आणि खरोखरच याच्या हातातून पांडुरंगाची सेवा ही निरंतर व्हावी आणि ताईंनी सुद्धा मनमुराद आपल्या या दिंडीचा आनंद घेतलेला आहे। ताईंनी फुगड्या घातलेल्या आहेत, ताईंनी गाणी बोललेली आहेत, ताईंनी बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज केल्या, पण त्यांना सुद्धा पंढरपूर जाता येत नाही, परंतु त्यांनी पंढरपूरचा आनंद हा आमच्या इथं घेतला, याचा आम्हाला मोठा आनंद आहे।